पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी वारणा शिक्षण मंडळाला केंद्र शासनाची मान्यता. पशुधन विकासाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. वारणा नगर येथील वारणा शिक्षण मंडळाला खाजगी तत्वावर पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोरे इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरिनरी अँड ॲनिमल सायन्स या नावाने हे महाविद्यालय सुरू होणार आहे. राज्यातील चौथे आणि पुणे विभागातील पहिले असे हे महाविद्यालय ठरणार असल्याची माहिती वारणा समूह प्रमुख आणि आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. वारणा परिवाराला अतिशय आनंद आहे की आम्ही गेले 5 वर्ष हा विषय घेऊन त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो की वेटरनरी कॉलेजेस हे वारणेसारख्या संस्थेला मिळावे की जे प्रत्यक्ष फील्डवर काम करतात, म्हणजे अजून चांगल्या दर्जाचे वेटरनरियन्स आपल्याला निर्माण करता येईल. परंतु खाजगी संस्थांना वेटरनरी कॉलेज द्यावं का देऊ नये याच्या बाबतीत अनेक दिवस मतांतर होतं आणि हा निर्णय होत नव्हता. परंतु हा निर्णय महाराष्ट्र सरकारनं त्या ठिकाणी घेतला आणि वारणा विभाग शिक्षण मंडळानं त्यामध्ये अर्ज केला होता आणि त्यांच्या सगळ्या निकषामध्ये वारणेचं हे कॉलेज त्या ठिकाणी पात्र झालं आणि त्यामुळं आम्हाला या कोर्सला आता परवानगी मिळालेली आहे. आणि हे सगळ्यात चांगलं कॉलेज कसं होईल, देशातलं सगळ्यात वेटरनरीचं मेरिट जास्त वारणेच्या कॉलेजला लागेल अशा पद्धतीनं याचं नियोजन करायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे. जशी मागाशी खंत बोलून जातो की पशु वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं गरज आहे. देशातल्या ज्या उत्कृष्ट जाती आहेत त्या प्रदेशामध्ये ब्रीडिंग होतं, ते उत्पादन होतं, पण भारतामध्ये तसं होत नाही. याच्यामध्ये काय करणं असावं, याच्यामध्ये काय केलं पाहिजे? नाही, मी तुम्हाला म्हटलं असं, याच्यावर शास्त्रशुद्ध प्रयत्न झाले नाहीत किंवा ज्या पद्धतीनं प्रयत्न व्हायला पाहिजे तसं संशोधन झालं नाही किंवा तेवढी माणसं उपलब्ध झाली नाहीत. आज ही महाराष्ट्र सरकारमध्ये मला वाटते 550 जागा रिकाम्या आहेत, म्हणजे मिळत नाहीत वेटरनरियन्स. म्हणजे एवढी कमतरता असती, मॅनपॉवरच आपण तयार करू शकलो नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणात ते संशोधन व्हावं किंवा त्यातनं चांगलं ब्रीड डेव्हलप व्हावं, वेगळे वेगळे प्रयोग केले जावे, त्याचा डाटा केला जावा. त्यामुळं आपण थोडं मागं राहिलो, पण निश्चितपणानं आपण ह्यातून काही चांगल्या गोष्टी करू शकू हा विश्वास मी व्यक्त करतो. ग्रामीण भागातल्या मुलांना जसं MBBS किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये जायचं ह्याच्याकडे जास्त ओढ आहे, त्याच पद्धतीचं हे क्षेत्र आहे. यासाठी कुठं अवेअरनेस शासनाच्या स्तरावर, शासन स्तरावर आपण आता आमदार आहात, शासनामध्ये आहात, काहीतरी अवेअरनेस अवेअरनेस मुलांच्यात आहेच. तुम्हाला मी काय म्हटलं, नीटमध्ये BMS पेक्षा किंवा डेंटल कॉलेजपेक्षा सुद्धा जास्त मेरिट लागतं ह्या कोर्सला. म्हणजे जे हुशार मुलं आहेत त्यांचा प्रेफरन्स पहिला MBBSला, पण MBBS नंतर दुसरा जो प्रेफरन्स आहे तो हा बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स आणि ॲनिमल हजबंडरी हा जो काही कोर्स आपण आता चालू करतोय यालाच लोकांचा कल आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाने यास मंजुरी दिली आहे. महाविद्यालयाची प्रवेश क्षमता 80 असून भविष्यात पदव्युत्तर शिक्षण देखील सुरू करण्याचा मानस व्यक्त करण्यात आलाय. व्हेटरिनरी कौन्सिल ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या तज्ज्ञ समित्यांनी पाहणी करून आवश्यक सुविधा, अत्याधुनिक प्रयोगशाळा, पशुवैद्यकीय रुग्णालय आणि प्रशिक्षित प्राध्यापक वर्ग उपलब्ध असल्याची खात्री झाल्यानंतर ही मान्यता देण्यात आली आहे. या महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील पदवी मिळणार असून ग्रामीण भागात तज्ज्ञांची कमतरता भरून निघण्यास मदत होणार आहे. यामुळे दुग्ध उत्पादन वाढीस देखील हातभार लागणार आहे. यावेळी वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर यश पाटील, कुलसचिव डॉक्टर DT शिर्के, शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विलास काजीजी, डॉक्टर कल्पना पाटील, डॉक्टर UB देशमुख आणि जीवनकुमार शिंदे उपस्थित होते. KK न्यूजसाठी कोडोली प्रतिनिधी सनी काळे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.